नारायणगाव येथील सुमारे 22 कोटी रुपयांच्या महामार्ग रुंदीकरणाचा वाद गेले अनेक दिवस चिघळत आहे। नारायणगाव आणि वारुवाडी ग्रामस्थांनी या रुंदीकरणाचं काम 3 वेळा आतापर्यंत बंद पाडलेलं आहे। मात्र कुकडी कॉलनी येथील विश्रामगृहामध्ये शासकीय अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीमध्ये महामार्ग अभियंता दिलीप शिंदे आणि या कामाचे ठेकेदार संतोष घोलप यांनी हे काम टेंडरनुसारच आणि चांगल्या गुणवत्तेचं करून देण्याचं आश्वासन ग्रामस्थांना दिलं आणि यामुळे ग्रामस्थांनी हा विरोध आपला मागे घेतलेला आहे। या प्रसंगी बोलताना कामाचे ठेकेदार संतोष घोलप यांनी हे काम कशा पद्धतीने करणार आहोत ह्याचं प्रात्यक्षिक सर्व ग्रामस्थांना ब्लॅकबोर्डवरती करून दाखवलं आणि त्यामुळे या सर्व लोकांनी आपला विरोध मागे घेतला आणि हे काम त्वरित करावं अशी मागणी देखील त्यांनी अभियंता दिलीप शिंदे यांच्याकडे केली। या बैठकीसाठी जुन्नर तालुक्याचे युवा नेते अतुल बेनके, अमित बेनके, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, संजय वारुळे, जंगल कोल्हे आणि इतर सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी संतोष घोलप यांनी कशा प्रकारे काम करणार याचं प्रात्यक्षिक दाखवलं, आपण पाहूयात। दोन्ही बाजूनी मोठे पाईप टाकून द्या, कारण तिकडे आहेत ना सगळी टोमॅटोची मोठमोठे शेतकरीचे शेड आहेत। कारण जेव्हा टोमॅटोच्या मोठमोठ्या गाड्या भरायला त्यांच्या वावरांनी जातात मार्केट वारुवाडी पोलीस स्टेशन पासून तर नदीपर्यंत आणि तिकडच्या बाजूनी पण नदीपर्यंत दोन्ही बाजू स्लॅबच्या स्ट्रक्चरने काय होतंय त्यांचं स्लॅबचं स्ट्रक्चरने तुम्ही त्याची गॅरंटी देणार असून तर टोमॅटोच्या भरलेल्या गाड्या त्याच्यावरून जायला पाहिजे। कारण प्रत्येकाची तिकडे शेड आहेत, प्रत्येकाची काय तर तिकडे गाड्या आहेत क्रॉसिंग करायला। बघा वारुवाडी ग्रामपंचायतीची इच्छा असेल तिथं पाईप टाकून द्यायची, यांनी कबुली नारायणगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सुद्धा पाईप टाकून द्यायची कबुली आहे। त्याच्यामुळे व्यापाऱ्यांचा प्रश्न मिटलाय, गाडी आत न्यायची बाहेर आणायची जो तुम्हाला अडचण होती घरात जायची ती सुद्धा अडचण आता या मीटिंगला सॉल्व्ह झालेली आहे। हे तर मान्य आहे का? ठीक आहे, या व्यापाऱ्यांची अडचण तुम्ही सॉल्व्ह केलेली। आतापर्यंत जे काम झाले रेक्टिफिकेशनचं काम जोपर्यंत होत नाही ठेकेदारांनी काम पुढचं न्यायचं नाही अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। पहिल्या दुरुस्ती केली पाहिजे, तो एकदा पुढे गेला का गेला आणि त्याला एकदा सांगा तुमच्या भाषेमध्ये ज्या वेळेस ही सगळी लोक तिथे येतील ही जबाबदार व्यक्ती ती वाळवाडीची गँग हा पाच प्रमुख नेमून आम्ही सगळे याच्यातली पण हे बघा जे सगळे जिल्हे असं ज्याला अडचणी करतोच आता सगळ्यांना मध्ये हे फक्त ग्रॅन्युलर मटेरियल येतं, त्याच्यामध्ये फक्त खडी येते, त्याच्यामध्ये माती किंवा मुरुम हा कुठलाही प्रकार येत नाही, फक्त खडी येते जे आज आपण रोडच्या पलीकडे जाता टाकलेली आहे सध्या त्याला जीएसबी म्हणू शकतो। ही जीएसबी म्हणू शकता ना, हे कसं तुमच्या माहितीसाठी सांगणार ती जीएसबी आहे जी त्याच्यामध्ये जी काळ टाकली ही फक्त जीएसबी त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त खडीच येणार। जीएसबी जी साईज असते खडीची जी साईज आहे त्या खडीच्या साईज पेक्षा डब्ल्यूएमच्या खडीची साईज ही कमी असते। त्याच्यामध्ये जे प्रपोर्शन तुमच्या जीएसबी मटेरियल मध्ये असतं ते प्रपोर्शन डब्ल्यूएम मटेरियल मध्ये नसतं। रोडची सेंटर लाईन बरोबर। हा तुमचा जुना रस्ता 3.5 मीटरचा आणि याची 1.5 मीटरची साईड पट्टी ही मुरमाची जुना रस्ता, हा तुमचा जुना रस्ता आणि त्याच्यानंतर हा स्लोप त्याची ही ड्रेन असा साधारणतः रोड आहे। आता काय होतंय हा साधारणतः रस्ता असा दिसतो, कुठे रस्ता दिसतो तुम्हाला हा वारुवाडीच्या सेक्शन मध्ये दिसतो किंवा टोल नाक्याच्याकडे दिसतो। मध्ये तुमचा जो गाव पोर्शन आहे जिथं तुमचा हाय हॅबिटेशन तिथं असं दिसत नाही, तिथं पर्टिक्युलरली जनरली सरळच करून टाकलेलं पूर्ण म्हणजे फ्लॅट करून टाकलेलं। तर हा जुन्या रस्त्याची अशी स्थिती आहे। आपल्याला नवीन जो रस्ता बनवायचा आपण नवीन रस्त्यामध्ये काय बनवतोय 5 मीटरचं डांबरीकरण करतोय। 5 मीटर त्या 5 मीटरच्या डांबरीकरण मध्ये इथं आपण एक्सक्युशन करतोय, हे करतोय 450 mm। ठीक आहे, याच्यामध्ये 200चा जीएसबीचा भरतो आणि 250चा डब्ल्यूएम
ठीक आहे. आता ह्यासाठी हे ज्यावेळेस मला 1.5 मीटर एक्सकॅव्हेट करायचं असतं, 1.5 मीटर एक्सकॅव्हेट करायचं तर माझ्या मशीनची विड्थ मी सांगितल्याप्रमाणे माझ्या मशीनच्या विड्थ प्रमाणे मला ते 1.5 मीटर एक्सकॅव्हेट होत नाही, मला करावं लागतं ते 3 मीटर एक्सकॅव्हेट करावं लागतं. हा जो बेंड आहे, आता हा पर्टिक्युलरली पोर्शन जो आहे, 1 मिनिट, हा जो पर्टिक्युलर पोर्शन आहे बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघितलं फ्लॅटच आहे, बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या सोयीप्रमाणे फ्लॅट करून टाकलेली. मला हा पूर्णपणे 3 मीटरचा पोर्शन मशीनच्या विड्थ प्रमाणे पूर्णपणे मला एक्सकॅव्हेट करावं लागतं. त्या 3 मीटरच्या विड्थ मध्ये मला मी काय करतो तर ह्या 1.5 मीटर मध्ये खडीकरण पूर्ण कमी करतो आणि ह्याच्यातलं जे मटेरियल आहे हे माझं इथं पडतं. त्याच्यातलं मटेरियल कुठं जातं? कुठलं 3 मीटर काढ. ठीक आहे, हे मी दोन्ही सांगतो ना, ह्या दोन्हीतलं मटेरियल माझं इथं पडतं, दोन्हीतलं मटेरियल माझं इथं पडतं. याच्यामध्ये मला जे पूर्ण माझ्या ज्या टेंडर क्रॉस प्रमाणे मला जे करायचं आहे ते 3.5 मीटरच वायडिंग करायचं आहे. यातलं जे राहिलेलं मटेरियल आहे, हे राहिलेलं मटेरियल माझं परत इथं येतं, या 1.5 मीटर मध्ये येतं. बाकीचं जे शिल्लक मटेरियल असेल, बाकीचे शिल्लक मटेरियल प्रत्येक जण त्या सुईप्रमाणे किंवा आम्ही काय करतो ते मटेरियल जर एक्सेस वाढत असेल, आता सपोज पुढे मटेरियलच्या समोर असेल, तिथं नको असेल ते मटेरियल, ते आम्ही मटेरियल उचलून टाकतो. ते मटेरियल उचललेलं आहे, कुठं टाकले ते मटेरियल उचललेलं आहे, ते राखलेलं कुठं आहे का जिथं तुमच्या मोरे आहेत. आता 2-3 मोरे आहेत वारुळवाडीच्या साईडमध्ये, 2-3 मोरे आहेत तिथं तुम्ही आत्ताही पण बघू शकता, तिथं 2-3 ठिकाणी पॉवर हाऊस आहे, पॉवर हाऊस 2-3 ठिकाणी मोरे आहेत. तिथं मोऱ्यांच्या तिथं विड्थ आहे ना, तिथं रोडची जी विड्थ आहे, तिथं रोडची विड्थ 7 मीटर होती जाते, म्हणजे तो भरावा वगैरे होता, भरावा कमी होता, तर तिथं आपण ते मटेरियल टाकलेलं आहे. ते मटेरियल आम्ही काय बाहेर विकलं नाही किंवा बाहेर फेकलं नाही, कुठं काय नाही, हे मटेरियल रोडचंच मटेरियल रोडमध्ये वापरलेलं मटेरियल पूर्णपणे. आता याच्यामध्ये काय होतं, हा जो सेक्शन आहे, हा मेन सेक्शन आहे, हा तुमच्या पूर्णपणे गावाच्या बाहेरचा वारुळवाडीच्या आणि आता हा गावाच्या बाहेरचा सेक्शन आहे. तर दुसरा काढतो मी तुम्हाला गावाच्या आतमध्ये गावातला सेक्शन आहे सर सगळं. आता जो टेक्निकली त्यांनी जो एक सेक्शन दिलेला आहे आपल्याला 7 मीटरचा रोड आपण कन्सिडर करू. आता रोड गावामध्ये विड्थ आहे ना, काही ठिकाणी 10 मीटर पण आहे, काही ठिकाणी 7 मीटर पण आहे. जनरली आपण 7 मीटरच पकडतोय. हा 3.5 मीटरचा रस्ता आणि गावामध्ये परत 1.5 मीटरचा 1.5 मीटरचा साईड ही गावात घ्या. आता आपण जो नवीन करणार आहोत तो काय करणार आहे 5 मीटर हे डांबरीकरण. हे जनरल सांगतो 5 मीटर 2 मिनिट सांग, मी बोलतो परत त्याच्या गोष्टी मला 2 शंका माहिती. हा 5 मीटर झाला. या 5 मीटर मध्ये जो राहिलेला पोर्शन आहे, आता माझी जी आरडब्ल्यू आहे, यांनी जे आरडब्ल्यू दिली ती मला 10 मीटर आरडब्ल्यू दिली, 10 मीटर आरडब्ल्यू दिली. आपण काय करणार आहोत, ह्या 10 मीटरच्या आउटर बाउंड्रीला इथं आपण एक ड्रेन कास्ट करणार आहे. म्हणजे माझं जो रोड होणार आहे इथं माझं ड्रेन कास्ट होणार आहे. इथं ड्रेनमध्ये तुम्ही जर सजेशन दिली आपण ड्रेन करू, पाईप्स करू, जे काय असेल ते, कारण रोडचं पाणी ह्या ड्रेनमध्ये येणं गरजेचं आहे, म्हणून इथं ड्रेन येणार आहे. ठीक आहे, ड्रेन किती मीटर आहे सांग मी येतो. 5 मीटरचं डांबरीकरण झाल्यानंतर 5 मीटरचं डांबरीकरण झाल्यानंतर हा जो मधला जो 3 मीटरचा पोर्शन आहे, ड्रेन आपण काय केलेलं आहे 2 सेक्शन केलेले आहे. एक 1.5 मीटरचा सेक्शन आहे आणि एक 2 मीटरचं सेक्शन आहे. म्हणजे जशी सुटेबिलिटी असेल, जशी अवेलेबिलिटी असेल त्या टेक्निकली म्हणजे क्रॉस सेक्शन प्रमाणे आपण त्याप्रमाणे तिथं जो सूट होईल, जो सेक्शन सूट होईल सायंटिफिक तो तिथं करणार आहोत. आता राहिली तुम्ही इथं 2 मीटर पकडा ड्रेन, 5 मीटर हे झालं, 2 मीटर राहिले तर 3 मीटर सेक्शन राहिलं. या 3 मीटर सेक्शन मध्ये मला काय करायचं पूर्णपणे परत 300 न कटिंग करायचंय. हे कटिंग करून मला पूर्णपणे हे मटेरियल बाहेर नेऊन टाकायचंय कुठंतरी म्हणजे रोडच्या इन्सेस मध्ये मी ते कुठेही भरावेलाच वापरेन, रोडच्या भराव्यासाठी वापरेन. पूर्णपणे हे मटेरियल मी एक्सपर्ट करून बाहेर टाकणार आहे आणि याच्यामध्ये 300चा परत जीएसबी मटेरियल टाकणार आहे. आता होतं काय माहिती का, बऱ्याच लोकांनी शंका काय काढली, आणि शंका म्हणजे त्रास होणार, म्हणजे आम्ही काम करून जाणार पण तुम्हाला त्रास होणार, त्या गोष्टीचा का त्रास होणार मी ते पण सांगतो. हे बघ क्रॉस सेक्शन जो बनणार आहे ना माझा, तो असं बनणार आहे. ही ड्रेन 5 मीटरचा रस्ता आहे, तिथपर्यंत 5 मीटर समजा. ठीक आहे, हे 3 मीटरचं अंतर आहे मधलं. आता पोलीस आपण आता पुढे बोलूया बस स्टँडच्या असं नसेल इथं 3 मीटर पासून 6 मीटर पर्यंत व्हेरिएशन मध्ये. ओके, व्हेरिएशन मध्ये काही ठिकाणी 3 मीटर आणि काही ठिकाणी 6 मीटर पण आहे, व्हेरिएशन मध्ये आहे. आता ह्या व्हेरिएशन मध्ये काय होतंय की यांच्या क्रॉस प्रमाणे यांच्या टेक्निकल त्यांनी आम्हाला जे प्रोव्हाइड केलं ड्रॉइंग मध्ये, तर यांनी काय सांगितलं आम्हाला, यांनी इथं 300 ला तुम्ही खोदायचं आणि त्याच्यात जीएसबी मटेरियल टाकायचं. पण काय होणार आहे
GSB मटेरियल हे असं मटेरियल आहे, हे मटेरियल कॉम्पॅक्ट करून राहत नाही, हे मटेरियल सरकतं. याच्यावर जर ट्रॅफिक केली दुसरं काही म्हणजे तुम्ही याचा पार्किंग म्हणून सुद्धा उपयोग होऊ शकणार नाही. कारण याच्यात खचणार नाही, मटेरियल खचणार नाही, जागेवर राहणार मटेरियल, ती जागा मुवमेंट होत खालीवर होतं. याला मेंटेनन्स खूप येणार आहे या मटेरियल. तर त्यांनी आम्हाला सजेस्ट काय केलं, ह्यासाठी जर तुम्ही 300चं मटेरियल, त्यांनी आम्हाला सजेस्ट काय केलं, तुम्ही 300चं मटेरियल GSB यूज करण्यापेक्षा याच्यात सुटेबल पर्टिक्युलर डेपला एक्सकर्शन करून काही थिकनेसचा जर तुम्ही आम्हाला याचं डांबरीकरण जर करून घेतलं, त्यांनी काय होणार आहे का हे 5 मीटर ट्रॅफिक तुमच्या थ्रोवर जाणार आहे. गाव पोर्शन मध्ये जो पोर्शन आहे, गाव पोर्शनचा जो बस स्टँडच्या अलीकडे म्हणजे पलीकड पण आहे, तर तिथं तुम्हाला एक सेन्सर तुम्हाला एक पार्किंग म्हणून यूज होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये काय होणार आहे, हे जर एक प्रकारचं डांबरीकरण जर असेल तर रोडवरचं जे काही पाणी निघणार आहे ते पूर्णपणे ड्रेनेज मध्ये येणार आहे, पूर्णपणे ड्रेन मध्ये.